Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 6 math chapter number 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10 बघणार आहे. आता सिंपल ॲडिशन सबट्रॅक्शन आतापर्यंत आपण खूप सारं करत आलेलं आहे, पण आता आपल्याला जी फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन आहे ती करायची आहे आणि खूप इझी आहे. बघा इथे आपल्याला ॲडिशन दिलेलं आहे. मग ॲडिशन कशी करायची? ही तर फ्रॅक्शन्स आहे, इथे याची ॲडिशन कशी करायची? तर इथे फर्स्ट जो नंबर दिलेला असतो आधी या नंबरची आपण ॲडिशन करून घेऊया. म्हणजे 6 + 2 इथे लिहिल्यानंतर काय राहणार? मग इथे राहणार 1/3, इथे पण राहणार 1/3. राहिलेला नंबर्स पण आपण लिहून घ्यायचा 1/3 + 1/3. नेक्स्ट आपल्याला सिंपली ॲडिशन करायची. फक्त 6 मध्ये 2 मिळवायचा आहे. किती येणार? 8 येणार. आणि राहिलेला नंबर आपण ॲज इट इज लिहून घ्यायचा. तुम्ही इथे पण 1 + 1 2 इथे पण लिहू शकता, पण मी तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी लेंदी प्रोसेस सांगत आहे. तुम्ही डायरेक्ट इथे 2/3 पण लिहू शकता. मग इथे आपण 8 घ्यायचा आणि 1 + 1 किती होणार? 2. आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर जे दिलेले आहे ते सेम दिलेले आहे. बघा डिफरंट डिनॉमिनेटर दिलेले आहे का? नाही. मग सेम जेव्हा दिलेले असतात डिनॉमिनेटर तेव्हा आपल्याला एकदा लिहायचा आहे हा डिनॉमिनेटर. झाला आपला आन्सर 8 2/3. आला आन्सर. सेम ॲज इट इज आपण हे करूया. फक्त आता आपल्याला इथे डिनॉमिनेटर किती दिलेला होता? 3 दिलेला होता. मग हा डिनॉमिनेटर काय होता? सेम होता. इकडे आपल्याला डिनॉमिनेटर हा वेगळा दिलेला आहे, म्हणजे वेगवेगळे डिनॉमिनेटर दिलेले आहेत ना, म्हणून याला आधी डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचा आहे. कसा करायचा? तर फर्स्टली आपण समोर नंबर जे दिलेले असतात त्याची ॲडिशन करून घ्यायची. आणि राहिला काय आता इथे 1/4 + 1/2. नंतर जे फर्स्ट नंबर आहेत आपण सर्वात आधी याची ॲडिशन करून घेऊया. 1 + 3 किती येणार? 4 येणार. प्लस 1/4 + 1/2. आता इथे आपण डिनॉमिनेटर सेम नाहीत म्हणून एकदाच घेऊ शकतो का? नाही तर आपण त्याला डिनॉमिनेटरला सेम करूया. मग कसं करायचं बघा. हा 4 इथे लिहायचा आहे प्लस 1/4 पण इथे लिहायचा आहे. आता हा जो 1/2 आहे या 2 ला आपण 4 करू शकतो. 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर इथे 4 येणार आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येणार. म्हणजे इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण इथे 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. आता इथे आपण 4 घेऊया प्लस 1/4 प्लस इथे किती येणार? 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. ओके. इथे ना आपण प्लस 2 मध्ये 1 मिळवला तर किती येणार? 3 येणार. आणि डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण इथे डिनॉमिनेटर लिहिणार. नेक्स्ट स्टेप काय येणार आहे? 4 3/4. ओके. अशा प्रकारे आपल्याला हे डिनॉमिनेटर सेम करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. खूप इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता एक्झाम्पल थर्ड आपल्याला इथे दिलेलं आहे 5 1/5 + 2 1/7. जसं की आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं तिथे आपल्याला डिनॉमिनेटर डिफरंट दिलेले होते, तसंच या एक्झाम्पलमध्ये पण डिनॉमिनेटर डिफरंट दिलेले आहेत. मग हे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे आहेत. तर तीच आधीची प्रोसेस फॉलो करूया. म्हणजे समोर जे नंबर्स असतात आधी त्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि रिमेनिंग कोण राहिलेला आहे? 1/5. ॲडिशनमध्ये 1/5 घ्यायचा. परत इथे ॲडिशन करायची 1/7. ओके. आता आपल्याला ह्या समोरच्या नंबरची आधी ॲडिशन करून घ्यायची आहे. 5 + 2 7 होणार आणि इथे 1/5 आणि प्लस 1/7. आता एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की या 5 ला आपण 7 करू शकतो का कशाने मल्टिप्लाय करून, किंवा 7 ला आपण 5 करू शकतो का कशाने मल्टिप्लाय करून? तर नाही करू शकत. म्हणून आपल्याला एक्सचेंज नंबर करायचे आणि एकमेकांच्या डिनॉमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणून ही प्रोसेस कशी करायची बघा. इथे 7 लिहायचं आहे, इथे 1/5 हा डिनॉमिनेटर आहे. अदर फ्रॅक्शनचा जो पण काही डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरला फर्स्ट याला मल्टिप्लाय करायचं आहे 7 ने आणि 1/7 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. म्हणजे आपण ह्या डिनॉमिनेटरने ह्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय केलं, ह्या डिनॉमिनेटरने ह्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे. नंतर इथे येणार आहे 7 + 1 7 = 7, 5 7 = 35 प्लस 1 5 = 5, 7 5 = 35. नेक्स्ट आपल्याला करायचं आहे इथे बघा. इथे 7 येणार आहे समोर आणि 7 + 5 किती होणार आहे? 7 + 5 12 होणार. इथे येणार 12 आणि डिनॉमिनेटर हा सेम आहे म्हणून आपण इथे 35 लिहिणार. ओके. अशा प्रकारे डिनॉमिनेटर आपण सेम करू शकतो 2 मेथडनी. या एक्झाम्पलमध्ये आपण जे पण काही डिनॉमिनेटर आहे एकमेकांना एक्सचेंज करून त्याला मल्टिप्लाय करून आपण डिनॉमिनेटर सेम केले. आता आपण फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ही पण ॲज इट इज आपल्याला करायचं आहे. बघा इथे समोरचे जे नंबर्स आहे आपण त्याची ॲडिशन करून घ्यायची. रिमेनिंग कोण आहे? 1/5 आणि इकडे 1/3.
ओके, म्हणजे समोरचे 3 आणि 2 ह्या दोघांचे ॲडिशन इथे केल्यास 1/5 इथे घेतला आणि 1/3 इथे घेतला. नंतर समोरचे ॲडिशन किती येणार आहे, इथे 3 + 2 5 असणार आहे. इथे 1/5 + 1/3. आता आपण 5ला 3 नाही बनवू शकत कशाने मल्टिप्लाय करून, किंवा 3ला पण आपण 5ने कशाने मल्टिप्लाय करून 5 नाही बनवू शकत ना. मग त्यासाठी आपण काय करणार, एकमेकांच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे इथे आपण 3ने मल्टिप्लाय करूया प्लस 1/3 याला आपण 5ने मल्टिप्लाय करूया. नेक्स्ट हा 5 ॲज इट इज घ्यायचा आहे. 3 × 1 = 3 येणार, 5 × 3 = 50 येणार, प्लस 5 × 1 = 5, 3 × 5 = 15, प्लस 5 ॲज इट इज आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि इथे 3 + 5 येणार आहे 8/, जे काही आपले नंबर्स आहेत म्हणजे डिनॉमिनेटर आलेला आहे तो येणार आहे 15. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय येणार आहे, 5 8/15. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला चारही एक्झाम्पल ॲडिशनचे दिलेले असल्यास आपण सॉल्व्ह केले. फक्त आपल्याला काय बघायचं की जे पण काही डिनॉमिनेटर आहे ते जे डिफरंट असणार तर आपल्याला ते काय करायचे आहेत, सेम करायचे आहे ह्या प्रोसेसने. ओके, अशाच प्रोसेसने आता आपण सबट्रॅक्शनचे गणित पण सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन सेकंडमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायची सांगितलेली आहे, म्हणून आपण इथे घेणार आहे 3 - 1 हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि इथे प्लस करायची मध्ये. मग राहिलेला काय आहे 1/3 हा एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचा, इथे मायनस करायची 1/4. नंतर हे नंबरचे आपण इथे सबट्रॅक्शन करून घेऊया. 3 - 1 2 येणार आहे प्लस, आता इथे डिनॉमिनेटर हे सेम आहेत का, नाही. मग त्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर आधी सेम करून घ्यावे लागतील. म्हणजे आपण 1/3ला 4ने मल्टिप्लाय करणार आणि मायनस 1/4ला 3ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपण एकमेकांच्या डिनॉमिनेटर एक्सचेंज करून मल्टिप्लिकेशन करून त्याचे डिनॉमिनेटर आपण सेम करणार आहे. नंतर इथे आपण 2 + ॲज इट इज घ्यायचा आहे. 4 × 1 = 4, 3 × 4 = 12, मायनस 1 × 3 = 3, 4 × 3 = 12. आता आपल्याला इथे डिनॉमिनेटर सेम झालेले दिसतात, म्हणून आपण इथे न्यूमरेटरची मायनस करणार, कारण इथे मध्ये आपण मायनस घेतलेला आहे. म्हणून 4 - 3 1 येणार आणि हा डिनॉमिनेटर सेम असल्यास आपण एकदा लिहिणार. फायनल आन्सर येणार आहे 2 + 1/12. हे आपला आन्सर असणार आहे फायनल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल पण आपण ॲज इट इज करणार आहे. बघा समोर इथे काय आहे 5 मायनस इथे घ्यायचं आहे 3 हे एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. नंतर इथे मध्ये आपल्याला प्लस करायची हे लक्षात ठेवायचं. आता 1/2 - 1/3 घेणार. नंतर इथे 5 - 3 किती होणार आहे 2, प्लस ह्या दोघांचा डिनॉमिनेटर वेगवेगळा आहे तर आपण त्याला एक्सचेंज करून सेम करणार आहे. म्हणजे 1/2 × 3 मायनस 1/3ला आपण ह्या 2ने मल्टिप्लाय करणार. आता इथे हा 2 आपण ॲज इट इज घेणार आहे. नंतर इथे 1 × 3 = 3 येणार, 2 × 3 = 6, मायनस 1 × 2 = 2, 3 × 2 = 6. आता इथे डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत तर न्यूमरेटरची आपण सबट्रॅक्शन करून घेणार. म्हणजे 3 - 2 1 येणार 1/6. मग फायनल आन्सर येणार 2 + 1/6. अशा प्रकारे आपण 3rd आणि 4th पण सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल 3rd मध्ये आपण इथे घेणार आहे. बघा 7 घ्यायचा आहे, इथे मायनस घ्यायची आणि हा 6 घ्यायचा. याला एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं, इथे प्लस करायचा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला 1/8 घ्यायचा आहे, मध्ये मायनस घ्यायचा आणि इथे 1/10 घ्यायचं. मग 7 - 6 इथे 1 होणार आहे. 1 प्लस ह्या दोघांचा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचा आहे, म्हणून आपण 1/8ला मल्टिप्लाय करणार 10ने, मायनस 1/10ला मल्टिप्लाय करणार 8ने. अशा प्रकारे. नंतर इथे 1 प्लस 1 10 = 10 येणार, 8 10 = 80, मायनस 1 8 = 8 अँड 10 8 = 80. आता इथे आपल्याला जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर हा सेम मिळालेला आहे, म्हणून 1 प्लस इथे घेणार आपण 10 - 8 किती होणार 2 येणार आहे 2 आणि इथे किती येणार आहे 80 आपण एकदाच लिहिणार. आता इथे ऑब्झर्वेशन केलं तर याला 2ने आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 आणि 0 ॲज इट इज. म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार बघा इथे 1 आहे आणि इथे हा राहिलेला 1/14 येणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7. इथे घ्यायचं आहे 7 - 3 प्लस 1/2 मायनस हा 1/5 घ्यायचा. 7 - 3 ते 4 होणार. परत आपल्याला हे डिनॉमिनेटर ॲज इट इज सेम करायचे आहेत, म्हणून आपण इथे 1/2ला 5ने मल्टिप्लाय करणार आहे, मायनस 1/5ला आपण 2ने मल्टिप्लाय करणार.
ओके, नंतर इथे 4 येणार, 1 5 जा 5/2, 5 जा 10 मायनस 1 2 जा 2, 5 2 जा 10. नंतर इथे 4, आता 5 मायनस 2 किती होणार, 3 होणार. नंतर डिनॉमिनेटर हा सेम आहे तर आपण एकदाच लिहिणार 10. काय येणार आन्सर, 4 + 3/10. अशा प्रकारे आता आपला क्वेश्चन नंबर 2 हा कंप्लीट होतो. एकदम इझी मेथड आहे. एकदा तुमची मेथड कन्फर्मली लक्षात बसली म्हणजे तुम्ही कोणतेही एक्झाम्पल तुम्हाला दिले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. क्वेश्चन 3 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, सुयश बाउक्ड 2.5 kg ऑफ शुगर अँड आशिष बाउक्ड 3.5 kg. हाऊ मच शुगर डीड दे बाय ऑल टुगेदर. म्हणजे दोन मुलांनी साखर घेतलेली आहे तर दोन्ही मुलांनी किती शुगर विकत घेतलेली आहे हे आपल्याला काढायचं आहे. इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर kg, हाऊ मच डीड दे स्पेंड ऑन द शुगर दे बाउड. म्हणजे जर साखर 1 किलो साखरची किंमत किती असणार आहे 32 रुपीज, तर अशी त्यांनी किती किलो साखर विकत घेतली त्याची किंमत आपल्याला काढायची. खूप इझी आन्सर आहे. आता मी तुम्हाला इझी वेने सॉल्व्ह करून दाखवते. बघा इथे लिहायचं आहे फर्स्टली सुयश, म्हणजे सुयश जो मुलगा आहे त्याने किती किलो साखर विकत घेतली हे आपण आधी लिहून घेऊया. म्हणजे जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे ती आधी लिहून घ्यायची. मग सुयशने किती किलो साखर विकत घेतली 2.5 kg. सुयश बाउक लिहायचं इथे, सुयश बाउक 2.5 kg ऑफ शुगर. नंतर आशिषने किती किलो घेतली, आशिष बाउक 3.5 kg ऑफ शुगर. ओके, आता ह्यांनी दोघांनी मिळून किती शुगर घेतली हे काढायचं आहे तर आपल्याला इथे ॲडिशन करावी लागणार. म्हणजे आपण जसं आधीच्या क्वेश्चनमध्ये ॲडिशन केली होती त्याच प्रकारे इथे पण ॲडिशन करायची आहे. मग कसं येणार आहे, फर्स्टवाले नंबर जे आहे 2 + 3 ॲड करून घ्यायचे. नंतर राहिलेले कोण आहे 1/2 + 1/2. नेक्स्ट इथे 3 + 2 किती येणार 5 येणार आणि इथे 1/2. बघा आता इथेच आपण करू शकतो. ठीक आहे, एवढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर आता आपल्याला सवय झालेली असेल कसं सॉल्व्ह करायची. इथे 1 आहे, इथे 1 आहे, मग 1 + 1 किती होणार आहे 1 + 1 होणार आहे 2 आणि हे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून इथे काय घेणार आहे आपण 2 घेणार आहे एकदाच. या ठिकाणी इथं आपण कट करू शकतो. 1 2 जा 2 1 जा 2 म्हणजे किती काय आन्सर येणार आहे, हा 5 येणार आहे इथे आणि इथे येणार आहे +1 म्हणजे किती येणार आहे 5 + 1 6 kg. म्हणजे आपण असं लिहू शकतो मग देअरफॉर दे बाउक 6 kg ऑफ शुगर ऑल टुगेदर. म्हणजे आपण इथपर्यंत आन्सर आपण काढलेला आहे. आता आपल्याला इथून आन्सर काढायचा आहे. मग काय सांगितलं, इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर kg. म्हणजे 1 किलो साखरची किंमत किती आहे 32 रुपीज आहे. तर आता आपल्याला 6 किलो साखरची किंमत काढायची आहे. तर कसं काढणार आपण बघा इथे लिहायचं आहे द कॉस्ट ऑफ 1 kg. म्हणजे 1 kg का लिहिलं आपण, कारण पर kg म्हटलेलं आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये. पर kg म्हणजे 1 kg असते म्हणून आपण इथे लिहिणार 1 kg. द कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ शुगर, किंवा असं पण आपण लिहू शकतो द कॉस्ट ऑफ शुगर इज 32 kg 32 रुपीज पर kg असं आपण लिहू शकतो. आता आपण इथे लिहायचं आहे देअरफॉर द कॉस्ट ऑफ 6 kg शुगर इज किती येणार मग बघा इथे किती आहे 32. आता आपल्याला साखरची किंमत किती किलो साखरची किंमत काढायची 6 काढायची म्हणून आपण इथे लिहिणार 32 × 6. मग आन्सर किती येणार आहे 6 2 जा 12 आला तर कॅरी इथे 1 देणार आणि 6 3 जा 18 मध्ये 1 मिळवला तर किती येणार 92. म्हणून आपण फायनल आन्सर लिहायचं देअरफॉर 192 रुपीज did they spend on the sugar they bought. Spend on the sugar they bought.
म्हणजे दोघांनी मिळून जितक्या किलो साखर विकत घेतली होती तितक्या किलो साखरची किंमत किती आलेली आहे 192. अशा प्रकारे आपण हे आन्सर सॉल्व्ह करू शकतो. यामध्ये लगेच आपण एक्झाम्पल 2 घेणार आहे. एक्झाम्पल 2 मध्ये दिलेला आहे आराधना ग्रोज पोटॅटोज इन 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन, greens in 1/3 part and brinjals in the remaining part. How much of her plot she plant brinjals? म्हणजे आराधनाकडे एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये तिने इतक्या पार्टमध्ये म्हणजे 2/5 पार्टमध्ये पोटॅटो पेरलेले आहेत आणि ग्रीन्स पेरलेले आहे 1/3 पार्टमध्ये. मग जो काही तिच्या गार्डनचा जो उरलेला पार्ट आहे हे पेरल्यानंतर तेवढ्या पार्टमध्ये तिने ब्रिंजल्स पेरलेले आहे म्हणजे वांगी पेरलेली आहेत. तर आपल्याला हा पार्ट काढायचा आहे की ज्यामध्ये तिने ब्रिंजल्स पेरलेली आहे. मग सगळ्यात आधी आपण असं लिहून घेणार आहे द part of the garden in which Aradhana grow brinjals is given by. आता या ठिकाणी आपल्याला एक ॲझ्युम करायचं आहे की जे आराधनाचं एखादं गार्डन असेल लाईक दिस, अशा गार्डनमध्ये तिने एवढा पार्ट सपोज ब्रिंजल पेरलेले, एवढा पार्ट सपोज पोटॅटो पेरलेले आहे, एवढा पार्ट तिने ग्रीन्स पेरलेले आहे आणि रिमेनिंग जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तिने ब्रिंजल्स पेरलेले आहे. मग या ठिकाणी पोटॅटो 2/5 पार्टमध्ये पेरला, 1/3 पार्टमध्ये ग्रीन्स पेरलेले आहे आणि हा जो तिने ब्रिंजल्स पेरलेले आहे ह्या पार्टमध्ये जे ब्रिंजल्स उगवलेले आहेत ते किती आहेत ते आपल्याला काढायचे. म्हणजे ॲझ्युम करायचं हे गार्डन काय आहे, एक 1 पार्ट आहे म्हणून आपल्याला सर्वांची मायनस करायची आहे. मग या ठिकाणी आपण सर्वांची मायनस करणार म्हणून देअरफॉर 1 मायनस. आता हा 1 आपण का घेतला, कारण की आपण जो गार्डन आहे पूर्ण त्या गार्डनला 1 पार्ट मानलेला आहे आणि 1 पार्टमधून तिने 2/5 पार्ट काय पेरलं, पोटॅटो पेरलेला आहे. मायनस करणार ग्रीन्स किती पार्ट पेरलेला आहे 1/3 पार्टमध्ये पेरलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथे फक्त 1 आहे तर 1ला काही डिनॉमिनेटर नाही म्हणून आपण इथे 1ला 1 डिनॉमिनेटर देणार आहे. आणि जेव्हा आपण सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करत असतो फ्रॅक्शनची तेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर हा सेम हवा आहे म्हणून आपण आधी डिनॉमिनेटर सेम करून घेऊया या 2 फ्रॅक्शनचा आणि नंतर या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम करूया. म्हणजे 1/1 ॲज इट इज ठेवूया, नंतर 2/5 इंटू 3 मायनस 1/3 इंटू 5 हे तुम्हाला माहिती ना, जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये लिहिलेलं होतं, जसं की आपण डिनॉमिनेटर सेम नव्हते तर एक्सचेंज करून मल्टिप्लिकेशन केली. मग सेम आपण ॲज इट इज करणार 2 3 जा 6, 5 3 जा 15 मायनस 1 5 जा 5 मायनस 3 5 जा 15. आता इथे डिनॉमिनेटर हा सेम आलेला आहे म्हणून आपण हा जो डिनॉमिनेटर याला पण सेम करून घेऊया. म्हणजे आपण इथे 15ने मल्टिप्लाय करू शकतो, 1 5 जा 15 इथे आपण असं लिहू शकतो आणि इथे जे आपण ॲज इट इज आपल्या आलेलं आहे आन्सर ते आपण लिहिणार -5/15. अशा प्रकारे इथे डिनॉमिनेटर सेम होणार आहे म्हणजे इथे येणार आहे 15, इथे 15 येणार आहे, सर्व डिनॉमिनेटर 15 येणार आहे म्हणून आपण हा 15 ॲज इट इज एकदाच लिहायचा आहे आणि जे न्यूमरेटर आहे न्यूमरेटरची मायनस करायची. म्हणजे 15मधून आपण 6 मायनस केला तर 9 येणार आणि 9मधून 5 मायनस केलं तर किती येणार 4 येणार. म्हणून किती गार्डनमधला किती पार्ट तिने ब्रिंजल हे ग्रो केलेले आहेत 4/15 पार्ट. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहिणार आहे हेन्स आराधना ग्रोज brinjals 4/15 part of her garden. ओके, अशा प्रकारे आपण आन्सर हे फाइंड केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे आपण याच प्रकारे. एक्झाम्पल 3 मध्ये सांगितलेलं आहे संदीप फिल्ड वॉटर इन 4/7 ऑफ एन एम्प्टी टँक. आफ्टर दॅट Ramakant filled 1/4 part more of the same tank. Then Umesh used 3/14 part of the tank to water the garden. If the tank has a maximum capacity of 560 liters, how many liters of water will be left in the tank? म्हणजे इथे सांगितलेलं आहे की संदीप जो आहे संदीपने
4/7 पार्ट हा टँकमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे रमाकांतने टँकमध्ये 1/4 एवढा पार्ट पाणी भरलेलं आहे आणि त्यानंतर उमेशने त्यामधील वॉटर यूज केलेला आहे 3/14 पार्ट. कशासाठी यूज केलं तर गार्डनसाठी यूज केलं. मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे इफ द टँक हॅज मॅक्झिमम कॅपॅसिटी 560 लिटर, म्हणजे जे एक टँक आहे त्या टँकची जी वॉटर कॅपॅसिटी आहे ती किती आहे 560 लिटर्समध्ये आहे. म्हणजे आता त्या टँकमध्ये मग किती पाणी उरलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग फर्स्ट आपण लिहिणार इथं द वॉटर will be left in the tank is given by. Therefore आता इथे आपल्याला 4/7 पार्ट हा फिल केलेला आहे संदीपने. किती लिटर कॅपॅसिटीचा टँक होता तर 550 लिटर कॅपॅसिटीचा टँक होता, म्हणून आपण याला मल्टिप्लाय करणार आहे 550 इथे करणार आहे प्लस. नंतर आणखी पाणी त्याच्यामध्ये कोणी ॲड केलं तर उमेशने ॲड केलं. किती केलेलं आहे उमेशने त्यामध्ये तर उमेशने ॲड केलेला आहे 1/4 लिटर, म्हणजे 1/4 पार्ट. कितीचा पार्ट केलेला आहे 560 लिटर ऑफ टँक. एवढा पाण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या टँकमध्ये त्याने 1/4 इतकं पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता इथे आपल्याला मायनस करायची आहे कारण की उमेशने 3/14 लिटर पाणी हे जे आहे हे गार्डनसाठी यूज केलेलं आहे 560 लिटर टँकमधून. मग या ठिकाणी आपण असं करू शकतो 7 1 जा 7 7 8 जा 56 आणि हा जो 0 रिमेनिंग आहे हा 0 आपण वरती घ्यायचा. आता इथे आपण याची डिवायडेशन करू शकतो 4 1 जा 4 आणि इथे 1 उरणार आहे 4 4 जा 16 आणि हा 0 ॲज इट इज आपण लिहू शकतो. नंतर इथे 14 1 जा 14 14 4 जा 56 आणि हा 0 ॲज इट इज लिहायचा आहे. नंतर इथे काय उरलेलं आहे इथे 4 आहे, इथे मल्टिप्लाय 80 प्लस इथे 1 मल्टिप्लाय 140 मायनस इथे 3 नंतर मल्टिप्लाय 40. आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया 4 8 जा 32 आणि हा 0 प्लस 14 1 जा 14 प्लस 14 1 जा 14 आणि हा 0 मायनस लिहिणार इथं 3 4 जा 12 आणि हा 0 आपण इथे लिहिणार. आता ह्या दोघांची आपण ॲडिशन करणार 0 0 येणार 4 मध्ये 2 ॲड केला तर 6 येणार आणि इथे येणार 4 मायनस करणार हा 120 याच्यामधून, म्हणजे 0 मधून 0 गेला तर किती 0 येणार, 6 मधून 2 गेला इथे 4 येणार, 4 मधून 1 गेला इथे येणार 3 म्हणजे 340. म्हणून आपण इथे फायनल आन्सर लिहिणार आहे. फायनल आन्सर या प्रकारे लिहिणार आहे आपण की हेन्स किती आले लिटर आपलं वॉटर किती उरलेलं आहे तर 340 लिटर वॉटर आर लेफ्ट इन द टँक विच हॅव वॉटर कॅपॅसिटी 560 लिटर. म्हणजे की किती पाणी उरलेलं आहे त्यामध्ये 340 लिटर पाणी उरलेलं आहे त्या वॉटर टँकमध्ये ज्याची कॅपॅसिटी 560 लिटर असणार आहे. ओके, अशा प्रकारे आता इथे आपला प्रॉब्लेम जो आहे प्रॅक्टिस सेट हा प्रॅक्टिस सेट 10 आपला इथे संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.